नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. गावकरी मंडळींनी शोक करसानी बनवला नवीन रस्ता. शासनाची वाट न पाहता गावकरींनी तयार केला नवीन रस्ता. हा रस्ता एकतेचा, मेहनतीचा आणि विकासाच्या जिद्दीचा आदर्श आहे मित्रांनो. गावातील रस्त्याची समस्या अनेक दिवसापासून कायम होती मंडळी. पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि वाहतुकीची गैरसोय, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक मागण्या करून काम होत नसल्याने गावकरी मंडळी एकत्र जमले आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी स्वखर्चाने आर्थिक मदत केली आणि श्रमही केले. गावकऱ्याच्या एकजुटीने नवीन रस्ता तयार झाला. ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटते मित्रांनो. या रस्त्यासाठी बरेच वेळा शासनाकडे मागणी केलेली आणि हे रस्ता पुढे बनेल असं सांगितण्यात आलेले मित्रांनो. पण भरपूर वर्ष लागले, भरपूर दिवस लागले. रस्ता होईल त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटत होतं किंवा आपल्याला वाटत होतं का आपण थोडंसं पैसे जमा करू आणि रस्ता भरू. त्यामुळे आपण स्वतः खर्चाने रस्ता बनवला आणि येणाऱ्या दिवसामध्ये शासनातर्फे या रस्त्याला बनवण्यात येईल अशी अपेक्षा करतोय मित्रांनो. कारण पावसाळ्यामध्ये या रस्त्याचा जो आपण आता पुढचा भाग बघतोय तिथं थोडासा उंच भाग आहे. तिथं आपण JCB लावला आणि बराच तिथं जो चर होता मातीचा तो काढलेला आहे, थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केला आणि या रस्त्याने आता गाडी जायला काहीच त्रास होणार नाही मित्रांनो. पण पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागामध्ये पाणी तिथं जमा होतो आणि पावसाळ्यामध्ये पाणी तिथं जमा झाल्यामुळे तिथं जास्त चिखल होत असतं मित्रांनो. खाली पण घरे आहेत, त्यांना पण भरपूर त्रास होतो, आपल्याला पण त्रास होतो. पण येणाऱ्या दिवसामध्ये हा रस्ता बनेल असे अपेक्षा करतोय मित्रांनो. ही बारीसारखी बनवून गेली कारण की या ठिकाणी उंच भाग होता आणि इथं आपण JCBचा बऱ्याच तास लागले या ठिकाणी, तरी पण लेवल इतकं खास काय बसलं नाही कारण की अजून तिथं काम करावं लागणार. पण जो खालचा भाग होता तो पूर्णपणे तयार झालेला चांगल्या रीती आणि रस्ता पण चांगला बनवण्यात आलेला मित्रांनो. त्यामुळे हा रस्त्याचं काम करण्यासाठी बराच टाइम लागला. बऱ्याच दिवसानंतर हा रस्ता बनला असं सांगायला काय हरकत नाही मित्रांनो. आणि आपण शेवटी जा रस्ता बनल्यानंतर हा सड जो भाग आपल्याला दिसत आहे मित्रांनो, याचा पुढचा भाग अजून थोडंसं खर्च येणार आहे आणि थोडासा चर कमी करून जी काय आता आपल्याला उंच दिसत आहे ते उंच भाग थोडासा अजून काढावा लागणार आहे. तेव्हा रस्ता एकदम प्लेन म्हणजे सरसा आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. उंच भाग आपल्याला दिसत आहे मंडळी. पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याकडे जर अजून पैसा थोडाफार जमला तर आपण हा पुढचा जो भाग आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करू आणि लेवल करण्याचा प्रयत्न करू. पण तरी पण नाहीपेक्षा तरी रस्ता चांगला बनला. या रस्त्याने आता आपण केव्हा पण जाऊ येऊ करू शकतो. माळ्याच्या पाडा फाट्यावरून तर सांडेर गावामध्ये आपली गाडी आता बिंदास येऊ शकते. रस्त्याचं काम चांगल्यापैकी करण्यात आलेले आहे आणि आई आपल्याला बारे दिवसात पण काम चांगल्या रीतीने झालेले, त्यामुळे आपली गाडी येऊ शकते आणि रस्ता पण चांगला बनलेला मित्रांनो. आपल्याला काय वाटतं, हा जो चढ भाग दिसत आहे हा थोडा जर कमी झाला तर अजून जास्त भारी होईल. पण तरी नाहीपेक्षा 50% काम त्याचं चांगलं झालेले. गावात येण्यासाठी जर हा रस्ता आपल्याला आवडला नाही तर गावात येण्यासाठी दुसरा पण रस्ता आहे मित्रांनो डांबरीकरणचा. आणि जो हा रस्ता बनलेला शॉर्टकट रस्ता बनलेले सांडेरचा जो वरचा टावर जो बसलेले या पाड्यामध्ये येण्यासाठी, तर आपल्याला जो आवडला तो रस्त्याने आपण सांडेर गावामध्ये येऊ शकतो. आपण सांडेर गावामध्ये हा नवीन रस्ता बनला, या रस्त्याने येणार का डांबरीकरणच्या रस्त्याने नक्की कमेंट करा मंडळी. गावामध्ये एक डांबरी रस्ता पण आहे, पण या दुसऱ्या बाजूने हा नवीन रस्ता बनवण्याचा काम चालू केलेलं आहे मित्रांनो. गावात ऑलरेडी एक रस्ता आहे पण दुसऱ्या बाजूने जे पांदे आपल्याला शॉर्टकट येते त्या मार्गाने हा नवीन रस्त्याचं काम सुरू केलेले मित्रांनो. येणाऱ्या दिवसामध्ये हा रस्त्याचा पण नवीन काम बनेल असे अपेक्षा करतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपले गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी.